हॅलो फ्रेंड्स, तर आज मी जाणार आहे विरार ईस्टच्या सुकी मच्छीच्या शनिवारच्या बाजारामध्ये. तर मी भरपूर बाजार पण घेतला आहे. ह्याचं मी प्राईस पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप न करू, एंडपर्यंत बघा. घरची मच्छी आहे. चलो. तर मार्केटला जाण्यासाठी मी निघाली आहे घरातून. तर आज मी गाडीने नाही, बसने जाणार आहे. तर बस स्टॉपवर जाऊया आधी. तर हा आहे आपला मनोलीपाडाचा मेन नाका. इकडे बस स्टॉप आहे. मी बस स्टॉपवर बसली आहे. 10-15 मिनटं बसची वाट बघितली आणि बस आली आपली. चला आता बसमध्ये चढूया. बसमध्ये चढत्यावेळी चुकून मी या माणसाचा बोट धरला होता आधी, हँडल समजून. तर मी इकडे तिकीट पण काढलेलं आहे बघा. माझं तिकीट पूर्ण 5 रुपयाचं आहे आणि कॅमेरामॅनचं तिकीट पूर्ण 10 रुपयाचं आहे. 5 रुपयाच्या तिकीटमध्ये मला विंडो सीट पण भेटली आहे मस्तपैकी. फुल पैसा वसूल. 5 रुपयामध्ये खूप मस्त राईड भेटली आणि नंतर 5 रुपये संपल्यानंतर आम्हाला उतरवलं स्टेशनला. तर सर्वात आधी तुम्ही लोकेशन बघून घ्या. विरार ईस्टचा जो ब्रिज आहे ना स्टेशनचा, त्याच्या एक्झॅक्ट समोर इकडे स्वीटचं दुकान आहे, मजिठिया स्वीट. त्याच्या समोरच बघा इकडे गार्डन आहे, तलाव. तर तलावाच्या एंट्रन्सलाच हा बाजार बसतो. तर चला आता आतमध्ये जाऊया. तर मच्छी घेण्या अगोदर मी तुम्हाला पूर्ण बाजार फिरवते. इकडे काय काय मिळतं ते तुम्हाला दाखवते. इकडे सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळते, जसं की जवळा, गर्दी, बोंबील, परत ते असतं ना, काय बोलतात त्याला, खारं, कोलीम, वाकट्या, ढोमे, मांदेली, म्हणजे जे सुक्या मच्छीमध्ये जेवढे प्रकार आहेत ना सगळे इकडे मिळतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात. ही मच्छी अर्नाळ्यावरून येते म्हणून खूप चांगली असते, फ्रेश असते. अर्नाळ्याकडून खूप जवळ आहे. तर हा असा इकडे बाजार भरतो. तर ही आमची ताई आहे मच्छीवाली. जरी आम्ही पूर्ण बाजार फिरलो ना तरी पण हिच्याकडनंच मच्छी घेणं कंपल्सरीच आहे आमच्यासाठी. तर आता आपण हिच्याकडून बाजार घेऊया. चला. ताजा की नाही माहिती नाही. तर ही बघा, ही जी मच्छी आहे ना छोटी छोटी, ह्याला टेंडली बोलतात. ही खायला खूप चांगली लागते. हिला कांदा टोमॅटोमध्ये असं फ्राय करून पण आपण बनवू शकतो. तर ही पण मी आज घेणार आहे. जवळ छान आहेत, करंदी छान आहे, बोंबी किल्ल्यातली मच्छी आहे. हा, इकडची तिकडची मच्छी, घरची मच्छी आहे. हो, ताजी एकदम फ्रेश. तुम्हाला तर सर्वात आधी आम्ही इकडे बोंबलाचा वाटा घेतला आहे. हा बोंबलाचा वाटा 100 रुपयाचा आहे. तर आता आम्ही इकडे ह्याला पॅक करतो आहे. बोंबील तर घेतले आहेत. तर बोंबल्यावरती ताईने एक्स्ट्रा अजून बोंबील पण लावून दिले आहेत. तर आता आपण नेक्स्ट काय घ्यायचं ते बघूया. आता मी घेणार आहे सुकी करंदी, म्हणजे सुकी कर्दी. तर इकडे 50चा एक वाटा असतो, पण जर तुम्ही 100 रुपयाला घेतलं तुम्हाला 3 वाटे मिळतात आणि वरून एक्स्ट्रा ताई लावून देते अजून त्याच्यावरती. असं आम्ही 100 रुपयाची कर्दी पण घेतली आहे इकडे. आता मी घेते सुक्या वाकट्या, म्हणजेच काही लोक याला बल्ले पण बोलतात, तर आमच्याकडे वाकट्या बोलतात. तर हा वाटा मला पडला 50 रुपयाचा. तर 50 रुपयाच्या वाकट्या घेतल्या. वरून एक्स्ट्रा ताईने 2 मोठ्या वाकट्या पण लावून दिल्या त्याच्यामध्ये बघा. आणि हा बघा, हा मासा मी फर्स्ट टाईमच बघितला. हा ढोमा मासा सुकवलेला आहे. ढोमा माशाला सुकवलं आहे. हा मी फर्स्ट टाईमच बघितला आहे मार्केटमध्ये. तर हे तर मी नाही घेणार आहे, नेक्स्ट टाईम काहीतरी घेईन. ते जवला काय ते घेतलं, आपण घेतलं ते. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला जवला दे. कोणाला घे, देवाला घे, साली देवा साईबाबाला गेला. तर आता मी घेते इकडे जवळा. हा जवळा आपण घेतोय 100ला 3 वाटे. 100चा दिला. देवाला सांगे, माणसाला नाही घ्या. काय पाहिजे तुम्हाला? हे घेणार होते, घेतलं नाही. काय ते कॉम्प्लिमेंटरी देईल ना. तर अशा प्रकारे इकडे आपली शॉपिंग झालेली आहे. आपण भरपूर काय काय व्हरायटी घेतली आज माशांची. तर आता हे सगळं पिशवीमध्ये भरून आपण निघूया. परत आपल्याला बस पकडायची आहे
आणि घरी जायचं आहे. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सगळी काही मच्छी जी आहे ती ओपन करून दाखवते की किती क्वांटिटी मिळाली, किती काय काय मिळालं ते. येताना तर बस वेळेवर मिळालेली, पण जात्यावेळी 15-20 मिनटं बससाठी उभं राहावं लागलं. पण नंतर बस मिळाली आणि नंतर आता आपण उतरलो बसमधून आणि आता मी घरी चालली आहे. तर चला मी फटाफट दाखवते तुम्हाला मी काय काय आणलं आहे ते. हा आणला आहे मी जवळा. हा आणला आहे टोटल 100 रुपयाचा 3 वाटे. ही आहे कर्दी, ही पण 100 रुपयाची आहे 3 वाटे. आणि हे आहेत बोंबील. हा एक वाटा आहे 100 रुपयाचा. आणि आहेत वाकट्या, ह्या आपल्याला मिळाल्यात 50 रुपयाला एक वाटा. आणि ही आहे टेंडली, ही तुम्हाला मी दाखवली मगाशी ना तीच. ही मला कम्प्लिटली फ्रीमध्ये दिली आहे, कॉम्प्लिमेंटरी म्हणून ताईने. ह्याचे काहीच पैसे दिले नाहीत मी. आणि हा आपला टोटल बाजार आला 350 रुपयाचा. तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. म्हणजे माझं ओपिनियन असं आहे की आपण कधीही कुठल्या मॉलमध्ये वगैरे गेलो तर आपण किती पण महाग वस्तू कशी पण विकत घेतो, पण कुठल्याही मच्छीवाल्याकडे गेलो तर आपण त्याच्याकडनं वरती एक्स्ट्रा लावून घेतो. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता एवढी मच्छी आणली आहे तर मी तुम्हाला बनवून पण दाखवते. तर आता मी डिसाईड केलं आहे की वांगं आणि जवळ्याची सुकी भाजी बनवायची. त्यासाठी मी जवळा काढून घेते आधी. ह्याच्यामध्ये मी वांगं टाकणार आहे आणि सुकी भाजी बनवणार आहे आणि सोबत चपाती बनवणार आहे. चला आता आपण ह्याची रेसिपी बघूयात. तर सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि आता कांदा टोमॅटो पण बारीक कापून घेतला आहे. कांदा टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घेते. कांदा आणि टोमॅटो थोडा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी हळद, मालवणी मसाला आणि मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घेते. आता आपली ग्रेव्ही तर रेडी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये टाकते मी जवळा आणि वांगं आणि जवळाने व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करते. आता हे चांगलं मिक्स करून घेते. मग ह्याला आपण झाकण ठेवून बारीक गॅस करून 15-20 मिनटं शिजवूया. 15-20 मिनटानंतर मी झाकण उघडते आहे आणि आता चांगलं बघते शिजलं आहे की नाही वांगं वगैरे छान शिजलं आहे. चांगलं परत एकदा मिक्स करून घेते, कुठे करपलं की नाही ते बघायला लागतं. त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे नेक्स्ट कोकम. 4-5 कोकम टाकते याच्यामध्ये आणि आपली भाजी रेडी झालेली आहे इकडे. जर कोणी रोज नॉर्मली 2 चपात्या खात असेल तर ही भाजी केली तर ऑफकोर्स 4 चपात्या तरी खाईल, ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला. अशी भाजी एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.